गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार झालाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मोठा प्रहार केलाय, जोरकस खेळलेत. ऑन साइडला तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे करतायत. तत्पूर्वी 2 धावा मंगेश होते तिथे डीप मध्ये. आपण पाहिलं तर 2च्या मदतीने धावसंख्या 3 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना गावदेवी भांडूप मास्टर आणि दुसऱ्या बाजूला फिटनेस 40+ मास्टर घोडबंदर रोड परिसर या 2 टीम मध्ये होईल. चांगला फटका खेळले, जमिनी लगत खेळतायत. प्लेन सपाटीकरण मैदान, नवघरचं हे मैदान बादशाह क्रिकेट ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतंय. आता 2 धावा येतील आणि 2च्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. 5 रन्स ऑन बोर्ड. 5 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. उजव्या हाताने ओव्हर द विकेट नितीन पाटील. आखूड टप्प्याचा बॉल त्यावरती केले आक्रमण आणि बॉल चाललाय निकेश ठाकूर च्या अगदी हातामध्ये. गडी बाद झालाय पहिला. थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार आहे. पहिली सफलता नितीनने इथे मिळवलेली आपण पाहतोय. नवीन बॅटर आता हरेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावसंख्या सचिन पाटील मला दर्शवत आहेत की 5 धावा या फलकावरती. 4 बॉलच्या समाप्ती अखेरीस. जास्त वेळ घेऊ नका प्लीज, विनंती करतोय, कारण सेमीफायनलचा ही मॅच आपल्याला खेळवायचा आहे. मालिका वीर जर आपण पाहिली तर बायसिकल आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार झालाय. पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय, तिथे लीलाधर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. एकच धाव एकेरीच्या मदतीने आता 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचतायत. शेवटचा बॉल षटकातला बाकी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. मोठा प्रहार करायचा होता, बॉल हवेत आहे. तिथे आपण पाहिलं तर देवेंद्र बॉल खाली आलेत आणि फलंदाज माघारी परततोय दुसरा. दिलीप पाटील गॉन. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. आता उदय पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 6 धावा. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 2चं षटक हाताळण्याकरिता संतोष पाटील बाल्या बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. चांगला चेंडू हाताळला गेलाय.
ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवतायत. एक धाव मिळते एकेरीच्या मदतीने. आता धावफलक 7 या आकड्यावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार झालाय उजव्या हाताने ओव्हर द विकेट. उदय पाटील थांबणाऱ्यातले नाही. पहिलाच बॉल अगदी फेकून दिलाय संजय पाटीलच्या स्वागताकरिता. भव्य स्वागत. सिक्सर. थँक्यू थँक्यू. बघा आईवा झेल करतात संजय पाटीलला 200 रुपये हेमंत राऊत कडनं. बघा लगेच रमेश पाटील टाळ्या वाजवत आहेत. वाईट बॉल. धावसंख्या 14. रमेश पाटील, विशाल पाटील, कुंदन पाटील मॅचचा आनंद तिथे घेत आहेत. आणि उद्या संध्याकाळी त्याला माहित आहे दुपारनंतर आपल्याला खेळायचं आहे. आणखीन एक आखूड टप्प्याचा बॉल त्यालाही पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. थँक्यू थँक्यू डीजे. आणखीन एक षटकार येतोय तर अविनाश पाटील कडनं 500 रुपये. यस संजय पाटील आपण या 200 रुपयांचा कॅश प्राइज आपण घेऊन जायचं आहे. संजय पाटील आपण यायचं आहे. एक षटकार आणखीन येतोय तर अविनाश पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल. धावसंख्या फलकावरती 20 धावा झालेत. संतोष पाटील बाल्यावरती आक्रमण केलंय. दबाव वाढतोय. दबावात आहे गोलंदाज. आणि उदय पाटीलला हा फुल टॉस त्यावरती आक्रमण केलंय. मात्र शुभ आशीर्वाद. प्रदीप ठाकूर चुकी करतोय. आणि अशा मॅच मध्ये क्रुशियल मोमेंटला चुकी भरपूर मागणी ठरू शकतोय. झेल धरणी मातेला दान केलाय. धावसंख्या आता फलकावरती जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. उदय पाटीलचा झेल तिथे निसटलाय. हरीश पाटीलचा फटका जबरदस्त आहे. जमिनी लगत बॉल चाललाय डीप मध्ये. एकच धाब आता मिळते. धावसंख्या फलकावरती हलक्या हाताने खेळतायत. आता धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. 2 धावा तिथे घेतल्यात. 2च्या मदतीने आता धाव फलकावरती धावा आहेत त्या 24 धावा 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस आपल्याला पाहायला मिळत आहेत. संजय पाटील आपण या 200 रुपये जमा झालेत. एकदाच पहिला घ्या तुम्ही न संध्याकाळचा प्रोग्राम करा असं त्याचं म्हणणं आहे. तुम्ही या न घ्या पहिला. संजय पाटील आपण यायचं आहे. 200 रुपयांचा कॅश प्राइज शैलेश पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही देणार आहोत. सीमारेषेच्या बाहेर जो झेल पकडला आहे त्याला संजय पाटील. आता धावसंख्या फलकावरती आपण पाहिलं तर 24 धावा. निलेश पाटील गोलंदाजी मार्गावरती आलेत. महेश पाटील आम्हाला ही चहाची व्यवस्था करा. चांगला फटका. जबरदस्त स्ट्रोक. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. भालचंद्र पाटील यांच्या स्वागताकरिता चौकार.
चांगला फटका खेळलेत, पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या आतमध्ये रोखलाय. चांगलं क्षेत्ररक्षण राकेश ठाकूर करतायत. आता 2 धावा मिळाले, 2च्या मदतीने धावसंख्या पोचली गेले फलकावरती 30 धावा. संजय पाटील आलेले आहेत या व्यासपीठावरती. 200 रुपयांचा कॅश प्राइज शैलेश पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही देतोय. आज संजय पाटील, हेमंत राऊत यांचं हे प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय. ऐवा झेल जो टिपला त्याकरता मैदानाच्या बाहेर आपण पक्के मित्र आहोत, मात्र मैदानामध्ये पक्के वैरी इंडिया पाकिस्तान, नवघर बी आणि खारीगाव मास्टर. हा सामना ज्या वेळेस होतोय त्यावेळेस मात्र जबरदस्त सामना होताना आपण पाहिलाय. 200 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जात आहे. धावसंख्या 31 धावा. निलेश पाटील आक्रमण करतील का, विकेट प्राप्त करतील का? मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तर उदय पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त स्ट्रोक खेळलेत, राकेश ठाकूर झेपावलेत तिथे आणि धाव घेण्यासाठी रोखलंय हरीश पाटीलला. धावसंख्या फलकावरती सचिन पाटील आम्हाला दर्शवतायत की 31 धावा. दोन बॉलचा सामना बाकी आहे. मोठा प्रहार, जबरदस्त टायमिंग आणि ताकद पुरेपूर झोकलंय बॉलला, केलंय गुल, सिक्सर. थँक्यू डीजे अविनाश सदानंद पाटील यांनी आपलं एटीएम खुलं केलंय आणि 500 रुपयांचं कॅश प्राइज या षटकाराला आपल्याला पाहायला मिळतंय. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होत आहे. उदय पाटील 19 वरती जाऊन पोहोचतोय. धाव संख्या 37 वरती जाऊन पोहोचली गेल्या. पुन्हा फुलटॉस बॉल, त्यावरतीही आक्रमण केलंय आणि पुन्हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सिक्सर. धावसंख्या फलकावरती सचिन पाटील आम्हाला दर्शवतायत की 43 धावा. पहिल्या षटकात 6, दुसऱ्या षटकात 18, तिसऱ्या षटकात 19. आता राकेश ठाकूर गोलंदाजी मार्गावरती आलेत. उदय पाटील सारखं वादळ जे उठलंय त्याला मात्र शमवावा लागेल. कमीत कमी धावांमध्ये जर रोखायचं असेल तर. फुलटॉस वरती घेतलंय, फ्लिक केलंय आणि तिथे डीप मध्ये बॉल चाललाय. एकच धाव इथे घेतली गेले. धावसंख्या आता फलकावरती 44 या आकड्यावरती आपण पाहतोय. उदय पाटीलच्या बॅटमधनं आतापर्यंत 4 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि वैयक्तिक 27 या धावसंख्येवरती तो खेळतोय. राकेश ठाकूर तयार, खोलात चेंडू टाकलाय. यॉर्कर लेनचा बॉल अगदी आपण पाहतोय. उदय पाटीलला रोखण्याकरता अशाच पद्धतीचं क्षेपणास्त्र वापरावं लागेल. धावसंख्या 44 धावा. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. पायावरती मारा केलाय. ऑन साइडला बॉल चाललाय डीप मध्ये, फाईन लेगला आणि 2 धावा इथे मिळतायत.
घोषंकित क्षेत्रात बॉल गेलाय 2च्या मदतीने. धावसंख्या 46. 46 3 बॉल अजूनही बाकी आहेत या षटकातले. सुपर मॅच आपण पाहतोय. भाईंदरपाडा मास्टर संघाने आपला खेळ इम्प्रूव्ह केलाय. यंदाच्या हंगामामध्ये एक द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक कांदरपाड्याच्या मैदानावरती आणि त्यानंतर 3 तृतीय क्रमांकाची पारितोषिक आणि पांडूच्या मैदानावरती एक चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते. ते प्रयत्न सातत्याने करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 48 धावा. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. महेश रागाने बघू नको. 2 सिक्सर जर येत आहेत तर महेश पाटील घुशा यांच्या माध्यमातून 500 रुपये. वा, मोठा प्रहार केलाय ऑन साइडला प्रदीप. यावेळेस चुकी नाही. फलंदाज अगदी आपण पाहतोय बॅक टू द डगआउट मध्ये परतला जातोय. धावसंख्या 48 झालेली आहे. शेवटचा बॉल या षटकातला. आता किरण मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. शेवटचा बॉल. 10 बॉल मध्ये 31 धावा करत असताना उदय पाटीलला आपण पाहिलंय. त्यामध्ये 4 षटकार उत्तुंग टोलावलेले आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या 48. एकोणपन्नास धावा. वाईट काउंट केला नव्हता. धावसंख्या 49. 49. वाईट बॉल काउंट नव्हता केला. याची दखल मोगरपाडा संघ आपणही घ्या. 43 होत्या 3 षटकांमध्ये. त्यानंतर एक सिंगल, डबल, वाईड, नंतर 2. बॅटची कडा घेतलाय तिथे पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय. 1 धाव मिळते. धावसंख्या 50. धावा फलकावरती झालीत आणि जिंकण्याकरता 51 रन आता करायचे आहेत. 51 धावा जिंकण्याकरिता कशा पद्धतीने होतील याचं धावतं वर्णन, धावतं विवरण ऐकवण्याकरिता मिस्टर मनीष पाटील आपल्या समवेत. सीएम पाटील यांच्याकडून 500, अविनाश पाटील यांच्याकडून 500 असे 1000 उदय पाटील यांच्यासाठी समालोचन कक्षात जमा झालेले आहेत आणि सकाळपासून 3000 झालेत. कोण म्हणते क्रिकेटच्या खेळामध्ये पैसा कमवता येत नाही. तुमच्याकडे जर चांगलं क्रिकेट आहे तर 100% तुम्ही पैसे कमवू शकता. आणि 40+ क्रिकेट आता समृद्ध होत चाललेलं आहे. आता थोड्याच दिवसात तुम्हाला आज आणखीन एक स्पर्धा ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग पाहायला मिळणार आहे 24 मार्च ते 28 मार्च दरम्यान. आणि उदय नक्कीच त्या स्पर्धेत आम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहेत. पूर्ण भारतातील 40+ क्रिकेटपटू तुम्हाला त्या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतील. ऑल इंडिया 40+ क्रिकेट वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं 24 ते 28 मार्च या दरम्यान ती स्पर्धा आपण पाहणार आहोत. चला, करायचा आहे पाठलाग 51 धावांचा. दिनेश, नाणेफेक जिंकते कोण, फायदा होतोय कोणाचा?
फलंदाजी करणारा संघच भाव खाऊन जातोय पहिल्यांदा आणि तेच मागच्या सामन्यात त्याच्या अगोदरच्या सामन्यात तेच पाहायला मिळालं आणि आता सुद्धा तेच पाहायला मिळते. पण आता पाहूया नितीन पाटील यांनी जर मनावर घेतलं तर मग हा धावफलक 3 षटकात सुद्धा पूर्ण करता येऊ शकतोय. पण पाहूया नितीन पाटील यांना साथ कोणता फलंदाज देतोय, नितीन यांच्या सोबतीनं कोण जातोय मोघरपाडा संघासाठी सुरुवात देण्यासाठी. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. श्री दत्तगुरु नवघर अ संघ आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या. देवाशिषी काय मग आपल्यासोबत सीएम पाटील साहेब आहेत. खूप चांगल्या पद्धतीने संघटनेला सल्ले देण्याचं काम मागच्या कित्येक वर्षांपासून सीएम पाटील साहेबांचा राहिलेला आहे. म्हणून हा अनुभव खूप महत्त्वाचा असो संघटना बळकट करण्यासाठी. आज भगवान पाटील यांची अनुपस्थिती लाभले पण ते उद्या उपस्थित राहतील. कार्याध्यक्ष विकासजी पाटील हे देखील उद्या उपस्थित राहतील. 11,000 काय 1000 किशे हा चला 1100चं बक्षीस आहे लगातार 3 षटकांसाठी केऊर शाह यांच्याकडून. आणि ते केवढी लकी आहेत बघा ना, त्यांनी जसं बक्षीस लावलं उदय पाटीलला मिळालं सुद्धा. इतके लकी आहेत ते उदय पाटील आणि ते बक्षीस जिंकले. अविनाश पाटील यांनी देखील बक्षीस या डावात सुद्धा त्यांनी जमा केलेलं आहे 500 रुपयांचं. अविनाश पाटील आपण पुन्हा एकदा रुजू झालात का संघामध्ये की अजून थोडी दुखापत आहे? उद्या अजून थोडे आराम करतायत. आम्ही देखील आतुर आहोत तुमचा पुन्हा तो आक्रमक खेळ पाहण्यासाठी आणि लवकरच तुम्हाला आम्ही मैदानात पाहणार आहोत. तर 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. नितीन पाटील आणि निलेश की निकेश आहेत, नाही निलेश आहेत, ते निलेश आहेत नॉन स्ट्रायकर साईडला. निलेश पाटील आणि नितीन पाटील हे 2 फलंदाज पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी करण्यासाठी पहिले षटक हातात आलेलं आहे गोलंदाज दिलीप यांच्याकडे. दिलीप हा एक ट्रेडिशनल बॉलर आहेत आणि सर्वात महत्त्वाची बाब ते अँगल आणि कटर्स खूप चांगले हाताळतात. आणि पाहूया आता या षटकात नेमकं काय पाहायला मिळते. दिलीप यांच्या वतीनं फुल लेन बॉल ड्राईव्ह केला, गॅप शोधलाय, टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक प्लेड बाय नितीन पाटील. बॉल कव्हर्स बाउंड्रीच्या पलीकडे, चौकार, 4 धावा. तर दॅट्स व्हॉट आय कॉल्ड अ परफेक्ट स्टार्ट बाय मोघडपाडा टीम आणि ती स्टार्ट दिलेली आहे नितीन पाटीलने. पहिल्या बॉलवर चौकार आलेला आहे आणि अँगलचा यूज करत असताना पिचिंगवर लक्ष देत असताना नितीन पाटील यांनी कॉपीबुक स्टाईल स्ट्रोक खेळलेला आहे आणि चौकार प्राप्त केला आपल्या संघासाठी. आणखीन एक बॅकफुटला बॅलन्स करून कट केलंय, बॅकवर्ड पॉइंटला रन चेस आणि फिल्डरचा चेस चालू आहे. धावत धावा तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत, 2दा पूर्ण केल्या आहेत, तिसरीसाठी प्रयत्न केला जातोय. थ्रो स्ट्रायकर्स एंडला मिळतात त्या 3 धावा. आम्ही सुद्धा काय माघार घेणार नाहीये, तीच भूमिका नितीन पाटील यांची पहिल्या 2 बॉलवर पाहायला मिळाली. 2 चेंडूत त्यांनी 7 धावा गोळा केलेल्या आहेत. 51चा पाठलाग करायचा, त्यापैकी पहिल्या 2 बॉलवर धुवाधार सुरुवात मोघरपाडा संघाच्या वतीनं पाहायला मिळालेली आहे. अर्थात जसा खेळ नितीन पाटीलचा दिसलाय तसाच खेळ निलेश पाटील यांचा पाहायला मिळेल का? पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. 22 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 44ची गरज, 12ची धावगती मेंटेन करावी लागेल. हो यावेळेस अप्पर कट बॅकवर्ड पॉइंटला झेल टिपल्यात रमेश पाटील. फलंदाज होतोय पहिला बाद. गोल्डन डक वर 0वर नीलेचा खेळ संपला.
थँक्यू. देवाशीषजी, आपले विशाल म्हात्रे जे गबरू आहेत ते 35+ झाले का? झाले. मग तू आता नक्कीच उद्या खेळताना पाहायला मिळतील का? अच्छा, 38 केलंय का? तुम्ही पण नियम बदली करता, मग आमच्या 35 वर्षांवरील खेळाडूंचं काय होईल? म्हणजे पूर्ण बंदच करून टाकलंय का ते सिस्टीम? 35 ची सिस्टीमच बंद करून टाकले. 39+ आणि पुढच्या वर्षी 40+. अजून 3 वर्ष आहेत. तेच म्हणाल, अजून विशाल मात्र खेळत कसे नाहीत? 35 तर क्रॉस केलेत. पण चालेल, नियम चांगला आहे की यस, एकच एक 40+ तर 40+. पुढच्या वर्षीपासून 40+. आता 39+ चालतील. कोण आहेत? हा कमांडर काय बोलतायत? बकरा कोण देते? अविनाश दादा, ही अनाउन्समेंट करायची का? जर नवघर अ संघ जिंकला तर एक बकरा आदरणीय अविनाशजी पाटील यांच्याकडून नवघर अ संघाला दिला जाईल. बरोबर अविनाशजी? ओके, थँक्यू. धावसंख्या पोहोचते ते म्हणजे 7 वर. 7 रन्स. फायनल जर जिंकली तर, उद्याची फायनल नवघर अ जिंकली तर, खूप जास्त दूर राहिला होता बॉल आणि बॅट अक्षरशः फेकून दिली होती या बॉलवर, पण कनेक्शन नाही झालं. दरम्यान येतोय हा डॉट बॉल. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या बॉलवर चौकार. जशी नितीन पाटील यांनी स्ट्राईक सोडली, धावसंख्येचा वेग कमी झाला. ते 2 बॉल खेळले, त्यांनी 7 धावा बनवल्या. पुढच्या बॉलवर निलेश बाद झाले. चौथा बॉल डॉट आला. स्ट्रायकर साईडला आहेत संतोष पाटील. संतोष ठाकूर. ओ, पुन्हा एकदा बॅट स्विंग आहे. पायांची हालचाल तितकी ऍडजस्ट नाही होत आहे. बघा, एक्सपेक्टेशन आपण ठेवू शकत नाही या सर्व धुरंधर खेळाडूंकडून, कारण वय वाढलेलं आहे, फिटनेस थोडासा वाढलाय आणि म्हणूनच ती जी मुवमेंट आहे ती मुवमेंट त्यांना घेता येत नाही. मनात खूप काही आहे पण ते मैदानात डिलिव्हर करता येत नाहीये. पुढचा बॉल, पुढे ठेवलेला बॉल ड्राईव्ह केलाय. मिड ऑन नाहीये, मिड विकेट नाहीये. बॉल जाईल मागे, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल मिळते. सेकंड साठी कमिटमेंट. नितीन पाटील यांना स्ट्राईक हवी आहे. थ्रो नॉनस्टॉक साईडला. जर डायरेक्ट हिट झाला असता तर मग नितीन यांना परतावं लागलं असतं. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. नितीन स्ट्राईक स्वतःकडे घेत आहेत आणि 51चा पाठलाग करत. धावसंख्या आहे 9. जिंकण्यासाठी 42 ची गरज. बॉल शिल्लक आहेत 18. 18 चेंडू 42 धावा. मोघरपाडा मास्टर्स. सर्वजण सर्वांवर बक्षीस लावतायत, तर मग हेमंत राऊत यांच्यावर सुद्धा बक्षीस लागलं पाहिजे. बरोबर? हा, विशाल म्हात्रे. चला, बक्षीस हेमंत राऊत काय काय असतील त्याची माहिती आपण घेऊया. जर विशाल म्हात्रे यांचं बक्षीस आहे, जर तुम्ही डोक्यावर उडी मारली तर मग विशाल किती? 500 रुपये. म्हणजे वाढवायला पाहिजे ना, अशी उलटी उडी मारायची सायकल. हा, आणि असं बक्षीस नाही पाहिजे ना. वाईड वर 100 नको, विकेटवर. चला, पुढचा बॉल. फुल एंड बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आउटसाइड एज. बॉल गलीमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल. 30 सेकंडच्या आतमध्ये पूर्ण होतो एक सिंगल. एक धाव घ्यायची गरज होती, कारण नितीन स्ट्राईकवर असताना चौकार षटकार खेळू शकले असते, पण तेवढीच कॅपेबिलिटी संतोष ठाकूर यांच्याकडे आहे. पण तुमच्या प्रतिभेला तुम्हालाच ओळखायचं आहे. त्याची आठवण करून देण्यासाठी कोणीच येणार नाहीये आणि तीच प्रतिभा लक्षात घ्यावी लागेल संतोष ठाकूरला, की तो एक बाहुबली आहे मोघर पाड्याचा आणि तसा षटकार तसेच चौकार आले पाहिजेत. पुढचा बॉल. किरण. ओ, विकेट कीपिंग दीपकची खूप चांगलीच राहिले. बॉल त्यांनी स्टॉप करण्याचा प्रयत्न केला. सँडी आहे थर्ड मॅनला. पूर्ण होते एक धाव. धावसंख्या पोहोचते 1च्या मदतीनं. 11 धावा जिंकण्यासाठी अजूनही 40 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 16 चेंडू 40 धावा. किरण गोलंदाजी करण्यासाठी आलेत. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. आतापर्यंत ऑल इज वे गेम प्ले चालू आहे श्री दत्तगुरू नवघर अ संघासाठी, कारण फलंदाजी करताना उदय जबाबदारी पहिल्या डावाची घेतोय आणि त्यानंतर गोलंदाज आरामात त्या टार्गेटला डिफेंड करण्याचं काम करतायत. पुढे सरकून खेळले. खूप जास्त दूर आणि खूप जास्त वेगानं त्यांनी पॉपिंग क्रीज सोडली होती. कनेक्शन बॅट आणि बॉलचं नाही झालं. वेग नियंत्रणात आहे किरण पाटीलच्या. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत या षटकाला संपलाय आणि पहिल्या 3 बॉलवर पूर्णपणे वर्चस्व किरण पाटीलचं राहिलंय. जरी त्यांना विकेट मिळत नाहीये, पण या डावाची गरज काय आहे ती त्यांनी ओळखली आहे. 14 चेंडू, आता 40 धावांची गरज. 14 बॉल्स अँड 40 धावांची गरज 14 चेंडूत.
14 चेंडू 40 धावा. सामना पूर्णपणे आपल्या कवेत घेतलेला आहे श्री दत्तगुरु नवघर अ संघाने. ऑन साइडला बॉलला तटवलंय क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटचे. बॉलवर पोहोचतील सिंगल कंप्लीट. उदयचा थ्रो थोडासा उशिरा येतोय आणि मग आरामात त्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. उदयने इंटेन्शनली हा थ्रो स्लो केलाय कारण उदयला माहिती आहे की कुठल्या फलंदाजांना खेळपट्टीवर थांबवायचं आहे. स्ट्रॅटेजीज खूप महत्वाच्या असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. या 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या पोचते आता 13 वर. जिंकण्यासाठी 38 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 13. बॅटच्या आउटसाइड एज. बॉल गलीमधून मागे. सिंगल तर कंप्लीट केली जाते. स्ट्राईक आता स्वतःकडे ठेवायची नाहीये आणि आता नितीनला सुद्धा परतावं लागते. मिळते 1 धाव. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 14. जिंकण्यासाठी 37 ची गरज. बॉल शिल्लक आहेत 12. 12 चेंडू 37. थँक्यू. खूप चांगली संकल्पना. आपण प्रत्येक कॅप्टनला फ्रूट बास्केट देतोय. प्रत्येक कॅप्टनला वॉटर बॉटल देतोय. पाण्याचा वापर करा. जास्तीत जास्त पाणी प्या. फळांचं सेवन करा. खूप महत्त्वाची बाब आहे. आपलं वय हे आपल्या नियंत्रणात नाहीये. ते तर वाढत जाणार आहे. पण आपला फिटनेस राखणं, आपली शरीराची काळजी घेणं आपल्या हातात आहे. त्यामुळे पाण्याची व्यवस्था मुबलक प्रमाणामध्ये आहे. फळांची व्यवस्था, तुमच्या भोजनाची व्यवस्था. आज शाकाहारी भोजन आहे. उद्या शाकाहारी पण आणि मांसाहारी पण असं 2 पद्धतीचं जेवण तुम्हाला अनुभवता येईल. तर उदय पाटील, हा अजय पाटील आमचे खूप आहेत, आचार्य आहेत. भाऊजी पण आहेत आमचे, महेश पाटील आणि हेमंतराव सुद्धा आहेत. चला उदय पाटील ओव्हर द विकेट. कटर्स अगदी लिहिल्या हाताळतात. म्हणजे फलंदाजांना वाटतं की हा अगदी पुढ्यातला बॉल आहे, मी पुढे पाठवीन, पण बॉल लगेच रोटेट होतोय, विकेट किपरच्या दिशेने वळतोय. दीपक यांनी कुठली चूक नाही केली. येतोय हा डॉट बॉल. 3ऱ्या षटकातला पहिला. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 37. बॉल हवेत. बॅटची लिडिंग एज. लँड होईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक डीपमधून पुढे येईल. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्यात. हेमचंद्र, प्रदीप स्ट्राईक स्वतःकडे घेत आहेत आणि या 3 धावा पूर्ण केल्या जातील का पाहूया. नाही, 2च मिळतील आणि 3री धाव घेताना संतोष बाद होत आहेत. 2 मिळत आहेत. 2चे होते वाढ. धावसंख्या पोचते 2च्या मदतीनं 16. आता भाईंदरपाडा संघ सुद्धा अभ्यास करतोय की शेवटच्या सामन्यामध्ये नेमका कसा खेळ झाला पाहिजे. पूर्ण दिवसभरामध्ये चांगलाच खेळ पौष मात्र भाईंदरपाडाचा राहिलेला आहे आणि आता फक्त 1 पाऊल. पण मला असं वाटतं की बक्षीस पात्र झालाय भाईंदरपाडा, कारण 4 ट्रॉफीज आहेत ना. तर भाईंदरपाडा हा बक्षीस पात्र झालेला आहे आणि म्हणूनच आता पाहूया ह्या सामन्यात जो जिंकेल तो सुद्धा बक्षीस पात्र होईल. 4 ट्रॉफीज आहेत आणि पुढचा सामना जो आहे, आयोजन समितीच्या वतीने एक निर्णय घेतलाय की पुढचा सामना 5 षटकांचा. चला भाईंदरपाडा पुढचा सामना 5 षटकांचा आहे, लक्षात घ्या. आणि जो संघ जिंकणार आहे या सामन्यामध्ये, ड्राईव्ह केलाय पण एलिव्हेशन कमी पडलंय. बॉल काऊ कॉर्नरला आहे. क्षेत्ररक्षक किरण, 1 धाव मिळेल आणि 2री धाव सुद्धा पूर्ण केली जाईल. 2 धावा मिळत आहेत. 2ची वाढ. धावसंख्या पोचते 2च्या मदतीनं 18 धावा. जिंकण्यासाठी अजूनही मला असं वाटते 33 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक आहेत 9 चेंडू 33 धावा. या पुढच्या 3 बॉलमध्ये 1 किंवा 2 मोठे स्ट्रोक्स आले तर मग पुन्हा एकदा तो खेळ मोघरपाडाचा दिसेल ज्यासाठी त्यांना ओळखलं जाते. चौकार येईल. नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल डीप मिड विकेट सीमारेषा पार. खूप वेळापासून प्रेक्षक झाले होते बोर. त्यांना खुश करणारा येतोय लकी 4 चौकार.
थँक्यू. दिनेश किणी आणि हेमंत राऊत एका महत्त्वपूर्ण ज्ञानाची देवाणघेवाण करतायत. त्यांचं क्रिकेटचं ज्ञान एकमेकांना देत आहेत, तो अनुभव एकमेकांशी शेअर करतायत. ही माहिती खूप महत्त्वाची आहे. मोबाईलचा अचूक वापर हेमंत राऊत आणि दिनेश किणी करतायत. पुढचा बॉल फुल्लेन होता, ड्राईव्ह केलाय, कवसला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल, 1 कंप्लीट सेकंडचा कॉल आणि थ्रो अपिश आहे, चुकलाय, बॅकअप नाहीये, 2 मिनिटात तिसरीचा प्रयत्न केला जाईल. जितक्या धावा मिळतील तितक्या धावा गोळा करण्याचा प्रयत्न मोघरपाडाच्या दोन्ही फलंदाजांचा आहे. त्यांना माहिती आहे या नंतर शेवटच्या षटकामध्ये ती भरपाई केली जाऊ शकते, म्हणूनच या उद्याच्या षटकामध्ये जितक्या गोळा करता येतील तितक्या धावा गोळा केल्या जात आहेत. शेवटचा बॉल बाकी अजून या तिसऱ्या षटकातला. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 25 वर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 26 ची. बॉल शिल्लक आहे 7 चेंडू 26 धावा. मॅच इज स्टील ऑन फॉर बोथ साइड. 7 चेंडू 26 धावा. उदय पाटील यांच्या षटकामध्ये जबाबदारीचा स्वीकार करत असताना खेळ तर चालू ठेवलेला आहे. राकेश स्ट्रायकर साइडला आहेत. लास्ट बॉल फेस करतील उदय पाटीलचा. उदय ओव्हर द विकेट राकेश साठी. हो यावेळेस खेळलाय बॉल लॉंग ऑफला. बॅटचा फेस खूप जास्त वर गेला आणि दिलीप यांनी तो झेल सोडलेला आहे. सोपा झेल होता, इतकाही तो कठीण नव्हता. पण असो, कुठलाही खेळाडू जाणून बुजून चुका करत नाही. पण दिलीप यांनी कॅच ड्रॉप केली. 2 धावा मिळाल्या. मोघरपाडाला धावसंख्या पोहोचते 2च्या पद्धतीने 27. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे आता 24 धावांची. बॉल शिल्लक आहे 6 चेंडू 4 षटकार. 6 चेंडू 24 धावा. टीम मोघरपाडा. हसमुखभाई पटेल यांच्याकडून 3 षटकांसाठी 5 लाख नाही 5,000 रुपयांचं बक्षीस आहे. 500 आणि अजून एक शून्य कमी करू 500 रुपये. मी तर 5 शून्यांचा विचार केला होता, हे 2च शून्य बोलतायत. 500 रुपयाचं बक्षीस 3 षटकारांसाठी. चला, आवश्यकता आहे जिंकण्यासाठी ते स्ट्रोक खेळावे लागतील. 1 षटक पुरेसा आहे. जेव्हा परिस्थिती बिकट असते अशा वेळेला तुम्हाला दुसऱ्या पर्यायांचा विचार करावा लागत नाही. तुम्ही स्वतः सर्वोत्तम पर्याय आहात, हेच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आणि पाहूया मैदानाच्या आतमध्ये तसा खेळ प्रदीप पाटील आणि राकेश यांचा पाहायला मिळतोय का. संतोष बाद झालेत. तर आता पाहूया, प्रदीप आहेत स्ट्रायकर साइडला, नॉन स्ट्रायकर साइडला आहेत राकेश. आवश्यकता आहे 4 षटकारांची. आवश्यकता आहे 24 धावांची. बॉल शिल्लक आहेत 6. तुमच्या मेहनतीची व्याप्ती म्हणजे 100% यशप्राप्ती. आणि पाहूया ती मेहनतीची व्याप्ती मोघरपाडा संघाच्या फलंदाजांची किती मोठी आहे. शेवटचे षटक होते चालू. राहुल बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस कडक बेधडक स्ट्रोक आणि बॉल जाईल कावकॉनसी मारेशा पार. मोठ्या फटक्याचा घेतलाय वसा आणि धाव फलकावर लावलाय 6 धावांचा ठसा षटकार. वॉड मॅच अशाच लढतीची अपेक्षा होती. जितका गरमागरम चहा आमच्या कॉमेंट्री डेस्कवर आहे तितका गरमागरम सामना मोघरपाडा वर्सेस नवघर. हो, जिंकण्यासाठी 5 चेंडू 18 ची गरज. ड्राईव्ह केलंय अलॉंग द ग्राउंड. बॉल पोहोचेल डीप मिड विकेटला. सिंगल होते कंप्लीट. सेकंड साठी कॉल दिला जाईल. थ्रो स्ट्रायकर साइडला थोडासा उशीर आहे. मिळतात या 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली. राकेश आणि प्रदीप या 2 फलंदाजांच्या दरम्यान. बॉल शिल्लक आहे 4 आणि आवश्यकता आहे 4 चेंडू 16 धावांची. कंपल्सरी चेस. 4 चेंडू 16 धावा. सामना चांगला रंगतोय. आम्ही सुद्धा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी योजना आखलेली आहे आणि त्याच योजने अंतर्गत खेळ चालू आहे मोघरपाडा संघाचा. शेवटच्या 4 बॉल्स बाकी आहे. करायचेच आहे. हा शेवटचा पर्याय शिल्लक असताना आपली पूर्ण ताकद पणाला लावावी लागते आणि तीच ताकद पणाला लावत असताना प्रदीपचा खेळ भन्नाट पाहायला मिळालाय. बॉल शिल्लक आहे 4. आवश्यकता 16 ची. राहुल पुन्हा एकदा आहे तयार. पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट स्ट्रायकर साइडला. प्रदीप फुलटॉस पण आहे क्षेत्ररक्षक किरण थोडेसे जज करताना चुकले होते, पण त्यानंतर त्यांनी स्वतःचं संतुलन योग्य राखलं. कॅच आउट. राहुलच्या खात्यात विकेट. फलंदाज बाद.
तर बॉल शिल्लक आहे 3 आणि आवश्यकता आहे 16ची, म्हणजे अजूनही ते टार्गेट चेस केलं जाऊ शकतं. कंपल्सरी चेस आहे. नवीन फलंदाज स्ट्रायकर सेंडर पाहायला मिळतील. निकेश 3 चेंडू 16. फ्री बॉल 16. खूप चांगल्या वळणावर ही लढत आता येऊन पोचलेली आहे. जिंकेल कोण अजूनही तो संभ्रम आहे, कारण जसा लढा मोघरपाडा संघाने दिलाय त्याचमुळे कदाचित थोडी डोकेदुखी श्री दत्तगुरू नवघर अ संघाची वाढलेली आहे. शेवटचे 3 बॉल्सवर जिंकण्यासाठी 16ची गरज, म्हणजेच कमीत कमी या पुढच्या बॉलवर 4 धावा आल्याच पाहिजेत. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा किरण ऍक्टिव्ह झालेत आणि बॉलवर पोचून त्यांनी थ्रो केला. तोपर्यंत पूर्ण होते फक्त एकच धाव. आता जिंकण्यासाठी 2 चेंडू 15ची गरज आहे. पण काय जबरदस्त थरार या शेवटच्या टप्प्यावर या दोन्ही संघांच्या वतीनं प्रेक्षकांना अनुभवता आला. 2 चेंडू 15ची गरज. पुढचा बॉल डॉट आलाय. आता जवळपास औपचारिकता. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15ची गरज. राहुल यांच्या या षटकाची सुरुवात जरी थोडीशी खर्चिक झाली, पण त्यानंतर नियंत्रण चांगलं होतं राहुलचं. कुठलाच दबाव न घेता राहुल यांनी गोलंदाजी सादर केली. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. फुल लेंथ बॉल ड्राईव्ह केलाय आणि अशा पद्धतीने सामना तर जिंकलेला आहे श्री दत्तगुरू नवघर अ संघ. अभिनंदन. हार्ड लक टीम मोघरपाडा. चला करूया टॉस. पुढचा सामना असेल 5 षटकांचा. भाईंदरपाडा वर्सेस श्री दत्तगुरू नवघर अ. सामन्यावरचा पुरस्कार पुन्हा एकदा जातोय उदय पाटील आणि 1000 रुपये. सीएम पाटील यांच्याकडून 500 आणि अविनाश पाटील यांच्याकडून 500. उदय पाटील यांना. चला टॉससाठी या. कॉईन घेतला का गजरे? हा चला. सीएम पाटील साहेबांशी शुभ असे टॉस होईल. चला श्री दत्तगुरू कॅप्टन टॉससाठी या. 5 षटका सामना असेल. चला प्रमोद टॉससाठी पोचाल प्लीज. 5 षटकांचा सामना आहे. 5 ओव्हर मॅच आहे. चला चला लगेच या. अगोदर टॉस करू.